नमस्कार मित्रांनो, मी ओमकार सावंत. आज आहे माझा पहिला व्लॉग आणि मी चाललो आहे नागपूरला विमानाने. तर सर्वात आधी मी पहाटे 2:30 वाजता उठून तयार होऊन गेलो विमाननगरमध्ये एअरपोर्टला. एअरपोर्टवरती गेल्यानंतर तिथे असा खूप छान असा व्ह्यू होता. खूप वेगवेगळ्या शॉप्समध्ये अशी ब्रँडेड गोष्टी विकण्यासाठी ठेवल्या होत्या. तर मग मी थोडासाही विलंब न करता मी त्या दिशेने गेलो आणि बघितलं की खूप अशा गोष्टी आहेत की घरी किंवा कोणाला तरी गिफ्ट देऊ शकतो अशा. पण त्याच गोष्टींना खूप चांगले दामसुद्धा होते. म्हणून मी थोडासा विचार केला आणि थेट गेट नंबर 6ला गेलो, कारण माझं प्लेन तिथं लागणार होतं. आणि तिथे पोचल्यानंतर मला समजलं की आपलं प्लेन तर गेट नंबर 9ला लागणार आहे. मग मी धावत पळत त्या गेट नंबर 9च्या दिशेने गेलो आणि मग त्यानंतर तिथे बघितलं तर खूप मोठी लाईन होती, चेकिंग चालू होतं. म्हणून मी पण लाईनीत लागलो आणि तिथे मला हे कीर्तनकार भेटले. त्यांचं पण कीर्तन होतं नागपूरमध्ये. तर मग आम्ही सोबत प्लेनमध्ये गेलो आणि तिथे गेल्यानंतर आमच्या सर्वांच्या तिकीटची चेकिंग झाल्यानंतर आम्ही आतमध्ये एंटर केलं. तिथं आमचं स्वागत केलं प्रत्येकाचं आणि बहुतेक फ्युलिंगचं काम झालेलं होतं आम्ही जायच्या आधी. त्यामुळे हे गाड्या वगैरे लागल्या होत्या तिथे. आणि त्यानंतर आतमध्ये जाऊन मी स्वतःचा चेहरा चेक केला, बघितला. आणि त्यानंतर हा बघा प्लेनच्या बाहेरून कसा व्ह्यू दिसतोय तुम्हाला, की वेगवेगळ्या प्लेन लागलेले तिथे एअरपोर्टवरती. आणि थोडीशी काचवरून मोबाईलचं रिफ्लेक्शन दिसतोय, तरी तो इग्नोर करा. आणि थोड्याच वेळानंतर प्लेन सुरू झाल्यानंतर आतून आनंद खूपच वाढत होता हे बघण्यासाठी की आपला महाराष्ट्र देश वरून कसा दिसतो. आणि थोड्याच वेळानंतर प्लेननी गती वाढवली आणि गती वाढल्यानंतर प्लेन हळूहळू हवेच्या दिशेने उडत होतं आणि खूप छान असा व्ह्यू दिसत होता. पहाटे 4:50 झाली होती आणि पुणे शहरात एकदम लाईट्स वगैरे खूप छान दिसत होत्या. आणि मी विचार केला की लहानपणी आपण प्लेन फक्त हवेतच बघितलं होतं आणि विश्वास बसत नव्हता की कधी आपणही त्या प्लेनमध्ये बसून असा ह्या दृश्याची मजा घेऊ. थोड्याच वेळात दिवस उजाडला आणि दिवस उजाडल्यानंतर हा असा खूप छान असा व्ह्यू दिसत होता. प्लेन अगदी ढगांच्या वरती गेलं होतं आणि सूर्यकिरण पण एकदम भारी दिसत होते. आणि आम्ही तिथे पोचायच्या आधी थोड्या वेळाआधी तिथे नागपूरमध्ये पाऊस पडला होता, म्हणून एकदम असे ढग वगैरे साठलेले आहेत. तर पायलट दादांनी एकदम ढगातून प्लेन घेऊन गेले आणि सूर्यकिरण बघा कसे दिसत आहेत ढगातून. एकदम 2 चादरी चढलेल्या आहेत ढगांच्या. तर खूप छान अशी फिलिंग येत होती. आणि त्याच दरम्यान माझा कानसुद्धा खूप दुखत होता. आणि थोड्याच वेळात प्लेन लँड झालं आणि लँड होत असताना प्लेनमधून खडखड आवाज येत होता. वरती जे कबर्ड असतात त्याचा आवाज येत होता. आणि हे काय बघतोय मी, प्लेनला दगड लावलाय? नाही, तो स्टॉपर होता. तर थोड्याच वेळात आम्ही तिथून उतरलो आणि अशी लाईन केली होती आमच्यासाठी उतरण्यासाठी. आणि त्या साईडला आम्हाला इंडिगोच्या बससुद्धा घेऊन जाण्यासाठी थांबल्या होत्या आणि ते आम्हाला दिशा दाखवत होते. फुल एस.टी. महामंडळ टाईप फिलिंग येत होती. आणि त्यानंतर आम्ही बसमधून उतरलो आणि एअरपोर्टवरती गेलो. एअरपोर्टवरती गेल्यानंतर आम्हाला असे बेल्टवरून बॅग येणार होत्या आणि माझी बासरीची बॅग लवकर आलीच नाही. मग मला नंतर समजलं की कोणतरी माझी बॅग घेऊन येणार आहे म्हणून. आणि त्यानंतर मी पोचलो मुकुंददादांच्या घरी. मुकुंददादांच्या घरी पोचल्यानंतर त्यांनी माझी राहण्यासाठी खूप छान सोय केली होती. आणि तिथे फ्रेश वगैरे झाल्यानंतर मी बासऱ्यांचा सेट सिलेक्ट करण्यासाठी घेतला. बासऱ्यांचा सेट सिलेक्ट केला आणि त्यांनी खूप अशी चांगली सोय करून ठेवलेली. पूर्ण बासऱ्या वगैरे वेगवेगळ्या स्केलच्या बासऱ्या एकदम अशा वेगवेगळ्या ड्रॉवरमध्ये ठेवल्या होत्या. आणि खूप छान असे मॅनेजमेंट होतं तिथं. आणि
प्रॉपर स्केलमध्ये बासऱ्या मी स्वतः चेक केल्या, प्रॉपर ट्यून बासऱ्या होत्या. आणि त्यांच्या घराच्या टेरिसवरती त्यांनी खूप छान अशी बकेटमध्ये वगैरे झाडं वगैरे लावून ठेवली होती. ते पण खूप छान दिसत होतं आणि खूप एन्जॉय केलं मी. माझे 2 दिवस कसे गेले मला सुद्धा कळलं नाही. आणि त्यानंतर मी तिथून रिक्षा करून मी पोचलो पुन्हा बससाठी. तिथून माझी बस लागणार होती आणि मग संध्याकाळी ठीक 6:30 वाजता ह्या लोकेशनला बस आली आणि तिथून मी डायरेक्ट गेलो पुण्याच्या दिशेला, कारण की माझा दुसरा शो होता एल्प्रो मॉलला. आणि पूर्ण रात्र ट्रॅव्हलिंग करत मी दुसऱ्या दिवशी पहाटे पोचलो पुणेमध्ये. पहिला ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.